मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम 2011 रोजी झालेल्या नोव्हेंबर महिन्यातील पेपर 1 मधील प्रश्न। चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्नपत्र 1 सूचना आहे। या प्रश्नपत्रिकेत 60 बहुनिवड प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। कोणतेही एकूण 50 प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 1 परिणामकारक अध्ययनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षक गुण वैशिष्ट्य आहे। पर्याय आहे परिणामकारक संप्रेषण कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती, विद्यार्थ्यांप्रती समभावात्मक अभिवृत्ती, उच्च शिक्षण संपादन। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती। प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय आहे प्रेरित नसणाऱ्यांपैकी प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात, मुलांपेक्षा मुली अधिक चांगल्या शिकतात, प्रौढांपेक्षा बालक अधिक चांगले शिकतात, बुद्धिमान व्यक्तींपेक्षा सर्जनशील व्यक्तीच अधिक चांगले शिकतात। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, बुद्धिमान व्यक्तींपेक्षा सर्जनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात। प्रश्न क्रमांक 3 चांगल्या धारण्याची खात्री खालीलपैकी कशामुळे येते? पर्याय आहे तर शिक्षकाचा दृश्य साधनांचा वापर, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, संबंध उदाहरणांचा वापर, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती। प्रश्न क्रमांक 4 अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता? पर्याय आहे अध्ययनकर्त्याचे मन हे रिकामे भांडे आहे व शिक्षण त्यात ज्ञान भरतो। प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो। अध्ययनकर्ता शिक्षकांनी दिलेली माहिती उत्सुकतेने ग्रहण करतो। अध्यापन चित्रकाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक टी, अध्यापन चित्रकाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन। प्रश्न क्रमांक 5 सर्जनशील विचारवर्धन करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा? पर्याय हे विद्यार्थ्यांना प्रभावी पॉवरपॉईंट सादरीकरण पाहण्यास सांगितले जाते, विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारा अद्ययावत माहिती संग्रहित करण्यास सांगितली जाते, विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांचे निराकरणास संगणक वापरण्यास सांगितले जाते, विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून संशोधन अहवाल तयार करण्यास सांगितले जाते। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते। प्रश्न क्रमांक 6 प्रकल्प, प्रात्यक्षिक आणि विद्यार्थ्यांची सादरीकरण यांचा समावेश करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? पर्याय आहे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, विद्यार्थ्यांचं अशैक्षणिक म्हणजे नॉन अकॅडमिक गुण वैशिष्ट्यांचे मूल्यमापन करणे, मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वकष करणे, विद्यार्थ्यांचं स्व अध्ययन कौशल्य विकसित करणे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, विद्यार्थ्यांचं स्व अध्ययन कौशल्य विकसित करणे। प्रश्न क्रमांक 7 संशोधन म्हणजे? पर्याय आहे तर नेहमीची क्रिया, वार्षिक क्रिया, नैमित्तिक क्रिया, सत्यशोधन क्रिया। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, सत्यशोधन क्रिया म्हणजे संशोधन होय। प्रश्न क्रमांक 8 संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्टपणे शोधण्याचा प्रयत्न करतो? पर्याय आहेत सेवा पुरवठा म्हणजे लॉजिस्टिक, संशोधन परिकल्पना, परिवर्तन म्हणजेच व्हेरिएबल। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, परिकल्पना। प्रश्न क्रमांक 9 ज्ञान मिळविण्याच्या पद्धतींमध्ये इतर कोणत्याही पद्धती न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म म्हणजे? पर्याय आहे दैवी अधिकार, स्वयंसुधारणा, गूढ भविष्यवाणी, आध्यात्मिक प्रगतीकरण। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, स्वयंसुधारणा। प्रश्न क्रमांक 10 संशोधन आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे? पर्याय आहे जवळीक, अनौपचारिकता, एकतांता, संबंध। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, संबंध। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।